भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक मुंबई शहरात व्हावं आणि हे स्मारक होण्यासाठी सातत्याने गेल्या 4 वर्षापासून सामाजिक समता मंच प्रयत्न करीत आहे। सामाजिक समता मंचतर्फे आम्ही मागणी केलेली आहे की एक तर समुद्रामध्ये 100 एकर जागेत भरणी करून द्या, तिथे आम्ही आमचं राष्ट्रीय स्मारक उभा करू। अन्यथा शेजारीची इंदू मिल आहे, चैत्यभूमीला लागून जी मिल आहे त्या मिलची जागा संपूर्ण जागा आमच्या ताब्यात द्या की त्या ठिकाणी आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक उभा करू शकतो। हे राष्ट्रीय स्मारक कसं असेल की त्या ठिकाणी 6 डिसेंबर 14 एप्रिलला लाखो लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति श्रद्धा बाळगणारे जे लोक येतात, त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही, झोपण्याची व्यवस्था होत नाही, जेवायला त्यांना मिळत नाही। या सगळ्या लोकांची जे लाखो लोक येतील त्या लोकांना राहण्याची संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल। त्याच पद्धतीनं भव्य स्वरूपाची एक आंतरराष्ट्रीय कीर्तीची एक लायब्ररी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी एक बौद्ध मठ जो सिंगापूरच्या बेसवरती किंवा सिंगापूरसारखा अशा भव्य प्रमाणात त्या ठिकाणी तो तिथे निर्माण करण्यात येईल। आणि ही मागणी करण्यासाठी गेल्या सातत्याने आम्ही पत्रव्यवहार करत होतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री जे आहेत शंकरसिंग वाघेला यांच्याकडे पत्रव्यवहार आम्ही करत आलेलो आहोत आणि त्यांना जागा का आम्हाला द्यावी ही मागणी देखील आम्ही त्यांना पटवून दिलेली आहे। सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही जागा आमच्या ताब्यात द्यावी असं जाहीर केलं असताना ते उतार होताच आत्तापर्यंत ही जागा आमच्याकडे दिली गेली नाही। त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये एक संतापाची लाट उसळलेली आहे। वास्तविक पाहता इतर राष्ट्रीय नेत्यांची राष्ट्रीय स्मारकं मोक्याच्या जागेवर मुंबई शहरात आणि दिल्लीमध्ये झालेली आहेत। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत हा दुजाभाव शासन का दाखवतं, हा प्रश्न जर जनतेने विचारला तर याचं उत्तर मला वाटत नाही की ह्या शासनाकडे काय आहे म्हणून। वेळ अजूनही गेलेली नाही। लोकांचा रोष ओढवण्या अगोदर सरकारनं विचार करून ही जागा आमच्या ताब्यात घ्यावी आणि ह्या दृष्टिकोनातून 11 तारखेला आम्ही आदेश दिलेला आहे की खेडोपाडी जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवरती तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्यांना निवेदनं सगळा महाराष्ट्रभर द्यायचे आहेत आणि त्या निवेदनामध्ये हीच मागणी की बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी जागा द्यावी ही मागणी करण्यासाठी दिनांक 11 नोव्हेंबरला महाराष्ट्रभर आंदोलन सामाजिक समता मंचतर्फे करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर जर या आंदोलनाचा परिणाम जर शासनावर झाला नाही तर मात्र आम्हाला मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर सकाळी 9 वाजता इंदू मिलच्या गेटवरती लाक्षणिक उपोषण त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। हे लाक्षणिक उपोषणासाठी महाराष्ट्रातून, कानाकोपऱ्यातून, जिल्ह्यातून, खेड्यातून सगळीकडून लाखो लोक त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। मुंबई शहरामधून लोक उपस्थित होणार आहेत आणि तो आल्या जमून त्या ठिकाणी तो आपला उद्वेग व्यक्त करणार आहेत। 1 दिवसाचं उपोषण करून आणि त्या उपोषणाद्वारे सरकारतर्फे मागणी करणार आहोत की येत्या 6 डिसेंबरच्या आतमध्ये जर शासनाने आम्हाला जागा दिली नाही, आमच्या राष्ट्रीय स्मारकासाठी जागा दिली नाही तर मात्र जे काही परिणाम होतील ते भोगण्याची जबाबदारी शासनाने ठेवावी, एवढंच आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो।